चांगली असते, स्वाभाविक असते. तशा पद्धतीची ही ऍक्शन आपल्याला इरफान या गोलंदाजाची पाहायला मिळते. नोटीस करावं लागेल, अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास केलाय संतोष बत्तेनं. चेंडू धाडून दिला सीमेरेषेबाहेर, आर पार, षटकार षटकार. या मैदानावरती परंतु संतोष बत्ते अद्याप देखील हिरो आहेत. पण तो हिरोला चिरो ठरवतील का इरफान भाई? इरफान गोलासाठी तयार झालाय. आणखीन एक फटका सजवलाय चांगला, आवकेच्या बाहेर छत्रपतींचा छावा. मिळतील तब्बल 6 धावा. गेला एक टप्पा पडला निशी, टक्क निशी, सीमेरेषा बाहेर 4. उत्तर म्हणून उभे राहतील का संतोष बत्ते? ऑन फायर या मैदानावरती. आणखीन एक तगडा मोठा बघतोस काय रागानं षटकार मारलाय वाघानं. लागला असेल, करंट लागला असेल, परंतु पाहायचे आणखीन एक वार पे वार, बडा वार, षटकार षटकार षटकार. 40 धावा. आता संतोष बत्ते नावाचं वादळ रोखणं खूप कठीण झालंय. 40 धावा झाले. तिथे संतोष बत्ते व्यक्तिगत खेळतोय 33. हे ड्रीम क्रिकेट म्हणजे स्वप्न आहे आणि स्वप्न या खेळाडूच्या मनामध्ये नसामध्ये भिनलंय. आणखी एक अकरा धावा झाले. 46 धावा धावफलकावरती. आता मात्र फटका चांगला आहे. कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्याने कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. पुन्हा एकदा स्लाइड झालेत, घसरलेत. 2 धावा कंप्लीट होतील. संघाची एकूण रणसंख्या आहे ती मात्र या मैदानावरती पाहायला मिळतात. 9 धावा अर्धशतकासाठी देखील चांगला फटका. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू बघता जाईल सीमेरेषे बाहेर. दन 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 करत चौकार. हा मारलाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. संतोष बत्ते उन्हाळे पाहिलेत भरपूर. आता मात्र उशिरा करून संतोष बत्तेने स्वतःला सावरलं. विजयाची धाव कंप्लीट केली. विजेता ठरला रॉयल संघ. विजय संघाचं अभिनंदन. 72 हरला ना मित्रांनो, तरी देखील तुमची चर्चा